ती कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर आजच्या दिवसाची नवीन सुरुवात. तर माझ्या पहिल्या जो अभ्यासाचा व्लॉग आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्यापासून तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद. अशीच तुमची नेहमी सोबत मला राहू द्या. तर बघा, अभ्यास करून जेव्हा बाहेर आले तेव्हा बाहेर पाऊस येतोय आणि बघा किती छान मन प्रसन्न झालंय बघा. खरंच खूप छान वाटतंय. आणि खरोखर मला ना झाडं खूप आवडतात. तुम्ही बघितलं असेल माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मला झाडांची खूप आवड आहे. म्हणून मी झाडं खूप लावते आणि त्यांना छान असं वाढवते, जोपासते. मला खूप आवडतात. माझा एक छंदच आहे तो. आणि ही बघा, ही माझ्या घरची झाडं. खरंच माझं या झाडांना पाहिल्यावर ना मन खरंच खूप खूप प्रसन्न होतं आणि मला खूप छान आतून प्रेरणा मिळते. तर एवढं छान दृश्य बघितल्यावर मला ना आता असं वाटतंय की आता जी बाकीची कामं आहेत ना ती नंतर करूया आणि आता जी कोथिंबीर तोडायची आहे ती तोडून घेते आणि इथेच पोर्चमध्ये बसून निसर्गाचा आनंद घेत अभ्यास पण करते आणि कोथिंबीर पण तोडते. म्हणून आता मी छान कोथिंबीर घेऊन येते आणि अभ्यासाला इथे बसते. तर बघा, मी अभ्यासाला बसलेली आहे आणि मी बघा कोथिंबीर पण तोडते. एक रजिस्टर पण ठेवलेला आहे माझ्यासोबत, जेणेकरून असं नियोजन केलेलं आहे की जेव्हा भांडे घासायचे असतात, काही कोथिंबीर तोडायची असते, काही भाजी निवडायची असते, तेव्हा मी फोनवरचे व्हिडिओ ऐकत असते. कारण माझी एकासोबत 2 कामं होतात आणि त्यामुळे माझं घरचं पण काम होतं आणि माझा अभ्यास पण होतो. म्हणून मैत्रिणींनो, तुम्हाला पण सांगतो, ही आयडिया तुम्ही पण करा. तुम्हाला कामं पण करणं होतात आणि तुमचा अभ्यास पण होईल. तर आता मी बघा कोथिंबीर तोडते आणि सरांचा व्हिडिओ पण ऐकत आहे. त्यामुळे माझे दोन्ही काम सोबत होत आहेत. आणि मैत्रिणींनो, जर काही आपल्याला काही करायचं असेल ना तर आपल्याच काहीतरी ठरवावं लागतं. आयुष्यात करायचं आहे बघा, निर्णय आपला आहे. त्यासाठी आता आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. तेव्हाच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. म्हणूनच सांगते, स्वतःला ओळखा, पाऊले उचला. आपण जर पाऊले उचलली तर आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. आणि हे सगळं आपल्याला करायचं असते. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये जिद्द तयार करणार नाही आणि मला काहीतरी करायचं आहे असं म्हणणार नाही ना, तोपर्यंत आपण कुठेच पोहोचू शकणार नाही. म्हणून सांगते की कारणे देणं बंद करा, की मला वेळ नाही आहे, मला भरपूर कामं आहेत, मी कधी करू अभ्यास, ही कारणे तर आता द्यायचीच नाही. कारणे देणं बंद करून टाका. जोपर्यंत तुम्ही कारणं देणं बंद करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही. इथेच या कॉम्पिटिशनमध्ये सगळे अभ्यास करतात. आपल्यामध्ये पण ती क्षमता आहे अभ्यास करण्याची. आपण ही सगळं करू शकतो, पण हे आपल्याला ओळखावं लागेल. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये ओळखणार नाही की माझ्यामध्ये ही क्षमता आहे, तोपर्यंत आपण ती क्षमता पूर्णच करू शकणार नाही, असं माझं मत आहे. म्हणून सांगते की कारणे कधीच द्यायची नाही, कारण एक वेळा का वेळ निघून जाईल तोपर्यंत खूप उशीर होईल. म्हणून आत्ताच जागे व्हा आणि अभ्यासाला लागा. मी 30च्या वर झाले, मी 35च्या वर झाले, मला मुलं आहेत, माझं लग्न झाले, असं तर म्हणायचंच नाही. म्हणून स्वतःला पॉझिटिव्ह वेनी सांगा, करू शकते आणि मी हे करणारच, ही जिद्द मनामध्ये ठेवा. चला, तर आता माझी कोथिंबीर तोडणं झालेली आहे आणि मी सगळं आवरून आता घरात जाणार, फ्रेश होणार आणि त्यानंतर ही बघा कोथिंबीर छान कोथिंबीर पण तोडणं झाली, अभ्यास पण झाला आहे, 2 कामं माझ्यासोबत झाली. तर ही जी क्लिप दिसते तुम्हाला, ही मधलं काही माझं शूट करणं झालं नाही. ही क्लिप दुपारची आहे आणि मुलं पण अभ्यास करत आहेत आणि मुलांना घेऊन मी पण बसलेली आहे. बघा मैत्रिणींनो, आपण म्हणतोय की आता मुलांची अभ्यासाची वेळ आहे, मी कधी अभ्यास करू. तर बघा, मुलं जेव्हा अभ्यास करतात ना तेव्हा एकतर आपण फोन बघतो किंवा टी व्ही बघतोय. तर मुलंही आपल्याला ह्या दृष्टिकोनातून बघतात की मम्मी फोन बघते, तर मी पण मम्मीसारखा फोन बघूया, मी पण टी व्ही बघूया. म्हणून त्यांना तो विश्वास येणार नाही, तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार होणार नाही. म्हणून आपण जर त्यांच्यासोबत अभ्यास करायला बसलो आणि त्यांना किंवा मग नसेल अभ्यास करायचा तुम्हाला, तुम्ही काहीतरी एखादं पुस्तक रीडिंग करत बसा किंवा काहीतरी तुमच्या कल्पना मांडा. जर तुम्हाला लिहिण्याची सवय असेल तर लिखाण करा, वाचण्याची सवय असेल तर वाचन करा, ज्यांना अभ्यास करायचा ते अभ्यास करा. जेणेकरून आपण अभ्यास करतो तो मुलांना पण प्रेरणा मिळते. माझी मम्मी पण अभ्यास करते आणि मुलांना एक आतून विश्वास तयार होतो की नाही, आपली मम्मी अभ्यास करते तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आपलीच काय म्हणतात त्याला, सावली आपली मुलं असतात. तर हा एक फायदा आहे, आपला पण अभ्यास होतो आणि मुलांचा पण अभ्यास होतो. तर आता मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन बसले, त्यांचा पण अभ्यास होतोय आणि त्याबरोबर माझा पण अभ्यास होतोय. बघा मैत्रिणींनो, जर काही करायचं असेल ना
तर आपण एक वेळा ठरवलं की मी काही करू शकते, तर आपण नक्कीच करू शकते. म्हणून तुम्हाला जर सकाळी अभ्यास करायचा असेल ना, तर रात्रीच ठरवून झोपा की मला उद्या काय करायचं आहे. एखादी डायरी असेल तर डायरीत मेन्शन करून ठेवा किंवा मग त्याचे नोट्स काढून ठेवा आणि सकाळी उठल्या अभ्यास सुरू करा. म्हणजे जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि विचार करण्यात वेळ जाणार नाही की मी आता काय वाचू, मी काय अभ्यास करू. म्हणजे अगोदरचं नियोजन फक्त 5 मिनिटाचं असते, पण त्याचा आपल्याला उद्या खूप फायदा होतो. ही बघा, ही गोष्ट खरंच लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्याचा तुम्ही विचार करा. आणि कशीही परिस्थिती असो, कुठलीही परिस्थिती असो, कधीही हिंमत हारायची नाही. आज जर हिंमत हारलो ना, तर आपल्या मनात जेवढे 1000 निगेटिव्ह विचार येतील ना, त्यामुळे आपला एक दिवस पूर्ण वाया जाईल आणि आपले जे महत्त्वाचे बहुमूल्य अभ्यासाचे तास आहेत ना, ते परत येणार नाहीत. म्हणून सांगते, कधीही, कुठेही, कसलीही परिस्थिती असली तरी कधीच हिंमत हालायची नाही. मनात तर कधीच निगेटिव्ह विचार येऊ द्यायचे नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे आणि पॉझिटिव्ह विचारानेच आपल्याला खूप फायदा होतो. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. मी जेव्हा निगेटिव्ह विचार करायचे, मला कळत नव्हतं, माझा अभ्यास होत नव्हता. मी मी पूर्ण म्हणजे अशी मला सुचतच नव्हतं की मी काय करायचं ते. म्हणून पण जेव्हा मी स्वतःमध्ये चेंजेस करायला ठरवले आणि मी स्वतः पॉझिटिव्ह विचार करायला लागले ना, खरंच माझ्यामध्ये भरपूर चेंजेस आलेले आहेत आणि तुम्हाला सांगते तुमच्यामध्ये भरपूर चेंजेस येतील. फक्त तुम्ही प्रयत्न करून बघा. एकही निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका आणि आले तर त्वरित त्याला परिवर्तित करा की मी करू शकते म्हणून. आणि मग बघा चमत्कार कसा होतोय ते. तर बघा आता माझ्या मुलांचा पण अभ्यास झालेला आहे आणि माझा पण व्हिडिओ ऐकून झालेला आहे. तर या व्लॉगमध्ये एवढेच. पुढल्या व्लॉगमध्ये आपण माझे अनुभव शेअर करेल. चला तर टेक केअर.